लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये बनावट लग्न लावून देण्याच्या नावाखाली गरजवंत लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये धुळे जिल्ह्यातील बळवंत पाटील यांनी फिर्याद दिलेली होती की डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या दरम्यान नाशिकमध्ये बनावट लग्न लावून देण्याच्या नावाखाली फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीतील व्यक्तींना सुमारे 5,28,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तर ही टोळी गरजवंत मुलांना लक्ष करत लग्न जमवून देण्याचं आमिष दाखवत होती. त्यानंतर बनावट लग्न लावून देत रोख रक्कम उकळून पीडितांची फसवणूक केली जात होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 4 महिलांना अटक केली आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गीता कोसरे, संगीता मोरे, जयश्री शिंगाडे आणि पुष्पा रामटेके यांचा समावेश आहे. तर या आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. तर न्यायालयाने त्यांना 21 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. या गुन्ह्यातील काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे, तर उर्वरित रक्कम ही जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच या टोळीमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. तर पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी काय सांगितलंय? ओके, राहुल सर. 30 मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील फिर्यादी पुरुष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली मुंबई नाक्याला की काही दिवसापूर्वी इथे नाशिकमधील जे मध्यस्थी आहेत त्यांनी एका महिलेसोबत माझं लग्न लावून दिलं आणि मी लग्न करून गावी गेलो आणि 8-15 दिवसातच तिला परत घेऊन आले आणि नंतर तिचे वडील आजारी, वडील वारले असे खोटे कारणं सांगू लागले. त्या जो फिर्यादी आहे त्याच्याच गावात आणखी 2 जणांना पण असंच यापूर्वी झालेलं होतं की त्यांचं लग्न लावलं आणि 8 दिवसामध्ये यांनी परत माहेरी परत यायचं आणि परत जायचंच नाही आणि त्या लग्न लावण्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये यांनी घेतलेले आहे. आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीमधली जी महिला आहे त्या महिलेच्या पतीने आमच्याकडे मिसिंग दाखल केली होती की माझी पत्नी निघून गेलेली आहे. मग त्या तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ती महिला विवाहित असताना, तिला मुलं नवरा असतानाही तिने पैसे घेऊन या लोकांशी संगनमत करून याच्यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुष आहे, असे 9 लोक आहेत. हे टोटल ही टोळीच आहे यांची. असे 3 लोकांना त्यांनी एकाच गावामध्ये फसवलेलं आहे. सर, आपल्या माध्यमातून काय आवाहन करा? मी तरुणांना ज्यांचे विवाह झालेले नाही या तरुणांना मी आवाहन करू इच्छितो की आपण विवाह जुळवताना व्यवस्थित खात्री करणं गरजेचं आहे. ज्या महिलेसोबत किंवा ज्या मुलीसोबत आपण लग्न करणार आहात त्यांचं कुटुंब आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे तपासणं गरजेचं आहे. आणि पैसे देऊन तुम्ही लग्न करतात तर त्यामागे एक शहानिशा करूनच हे गोष्टी कराव्यात आणि या अशा फसवणुकीपासून त्यांनी आपलं संरक्षण करावं असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो. मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई करत मोठ्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे. तर या कारवाईमुळे अशा प्रकारे लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकींना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांनी देखील कोणत्याही प्रकारच्या लग्नाच्या व्यवहारांपूर्वी सखोल पडताळणी करण्याचं आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.